छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यातलं वातावरण तापलंय। एकीकडे ही कबर काढण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत, तर दुसरीकडे संजय राऊतांनी मात्र वेगळाच मुद्दा उपस्थित केलाय। पाहुयात नेमकं काय घडलंय। विलन संपला की हिरो संपतो। औरंगजेबाच्या कबरीवरून राऊतांचं वक्तव्य। राऊतांच्या वक्तव्यावरून आरोप प्रत्यारोप। गेल्या काही दिवसात छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगजेबाच्या कबरीवरनं वाद निर्माण झालाय आणि ही कबर हटवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटना सातत्यानं करतायत। त्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं देखील सुरू आहेत। त्यातूनच नागपूरमधली घटना घडली आणि त्यावरून संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलं। विलन संपला की हिरो संपतो असं म्हणत राऊतांनी निशाणा साधलाय। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचं आणि विजयाचं प्रतीक नव्हतं आणि नाही। त्याच्यामुळे आधी विलन संपवला की हिरो आपोआप संपतो। त्याच्यामुळे विलनवरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोना संपवायचं, ही बहुतेक यांचं एक भूमिका दिसते। संजय राऊतांचं हे वक्तव्य आलं आणि लगोलग नरेश म्हस्के आणि संजय शिरसाट यांनी त्यांना उत्तरही दिलं। दंगली होतील हे विरोधकांना आधीच कसं कळलं असा सवाल नरेश म्हस्केंनी केलाय, तर हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। वो क्या भविष्य वेदते हैं क्या? उनको कैसा मालूम कि दंगे फसाद होने वाले हैं? उनकी जो बयानबाजी की है उनकी भी जांच होनी चाहिए, और जिन लोगों ने ये किया है, पत्थरबाजी की है, दंगल की है, उनकी आखिर तक जांच होनी चाहिए। उनके पीछे कौन है? मुझे तो लगता है ये विपक्ष की साजिश है। हे जाणून बुजून जे काही घटना घडतायत ना, याला फक्त महाविकास आघाडी त्याला हवा देते। या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये कुठेही अशांतता वाढीस लागावी हा त्यांचा हेतू आहे आणि मुळामध्ये महायुतीचं सरकार त्याला पुरेपूर दखल घेत आहे आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा करत आहे। एकीकडे औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत, तर दुसरीकडे सरकार आणि विरोधकांमध्येही या मुद्द्यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले। त्यामुळे आता औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।